नमस्कार. विज्ञान आणि संशोधनाच्या या खास जगात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका संस्थेबद्दल बोलणार आहोत जिने भारतातील सायन्स एज्युकेशनचा चेहरा-मोहराच बदलून टाकलाय. होय, आपण बोलतोय आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च बद्दल. या सुंदर, सिनेमॅटिक आणि अतिशय आकर्षक प्रवासात आपण आयसरची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. क्रिएटिंग नॉलेज प्रोड्युसर्स इन्स्टेड ऑफ मिअर कन्झ्युमर्स म्हणजे काय तर केवळ माहितीचे ग्राहक नाही तर चक्क नवीन ज्ञान निर्माण करणारे उत्पादक घडवणं हे आयसरचं मुख्य ध्येय आहे. इथं फक्त पुस्तकातील जुने सिद्धांत घोकण्यावर भर नसून थेट लॅबमध्ये स्वतःचे नवीन शोध लावण्यावर फोकस असतो आणि हेच या संस्थेला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नेऊन ठेवतं. आजच्या या सादरीकरणात आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी कव्हर करणार आहोत. 1. आयसर म्हणजे नक्की काय. 2. भारतातील त्यांच्या 7 शाखा. 3. तिथला अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत. 4. 2026ची प्रवेश प्रक्रिया. आणि 5. इथून बाहेर पडल्यावर मिळणाऱ्या भन्नाट करिअर संधी. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. आयसर म्हणजे नक्की आहे तरी काय? बघा, आयसर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ह्या भारत सरकारने स्थापन केलेल्या पूर्णपणे स्वायत्त किंवा ऑटोनॉमस संस्था आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय होता तर कॉलेजच्या सुरुवातीपासूनच मूलभूत विज्ञानाच्या शिक्षणासोबतच हाय क्वालिटी रिसर्चची सांगड घालणं. सोप्या भाषेत सांगायचं तर पदवीच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला प्रगत संशोधनाची ओळख करून दिली जाते. आता दुसऱ्या भागाकडे येऊया. भारतातील या 7 आयसर शाखा नक्की कुठे आहेत ते पाहूया. संपूर्ण भारतात ज्ञानाचे हे 7 भव्य दीपस्तंभ अतिशय मोक्याच्या ठिकाणी उभारले आहेत. उत्तरेकडे पंजाबमध्ये मोहाली, मध्य भारतात भोपाळ, पूर्वेकडे कोलकाता आणि ओडिशामधील बरहमपूर, तसंच खाली दक्षिणेकडे केरळमध्ये तिरुवनंतपुरम आणि आंध्र प्रदेशात तिरुपती. आणि हो, आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्येही आयसरचा एक शानदार कॅम्पस आहे. आता हे दृश्य पहा. हे आहे आयसर मोहाली कॅम्पसचं अत्यंत भव्य असं प्रवेशद्वार. हे सर्वच्या सर्व कॅम्पस पूर्णपणे निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल आहेत. इथे उद्याच्या शास्त्रज्ञांसाठी अगदी जागतिक दर्जाचं, संशोधनाला पूरक असं एक अतिशय सुंदर आणि परिपूर्ण वातावरण तयार करण्यात आलंय. आणि हे आहे आपलं आयसर पुणे. या कॅम्पसची ही मुख्य वास्तू बघा, किती आकर्षक आणि भव्य आहे ना. हे फक्त बाहेरूनच छान दिसत नाही तर आतमध्ये ग्लोबल स्टँडर्ड्सच्या रिसर्च लॅब्स आणि एक अतिशय आधुनिक सेंट्रल ॲनालिटिकल हबसुद्धा आहे. संशोधनासाठी लागणारी प्रत्येक अत्याधुनिक फॅसिलिटी इथे अगदी सहज उपलब्ध असते. आता वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. आयसरचा अभ्यासक्रम आणि त्यांची अनोखी शिक्षण पद्धती. बऱ्याचदा ट्रॅडिशनल BSc डिग्रीमध्ये आपण काय पाहतो, ठराविक पुस्तकांमधून एखाद्या विशिष्ट विषयापुरतंच मर्यादित शिक्षण. पण आयसरची 5 वर्षांची BSMS ड्युअल डिग्री याला पूर्णपणे फाटा देते. इथे थेट ॲक्टिव्ह सायंटिस्टकडून इंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरविद्याशाखीय शिक्षण दिलं जातं. म्हणजे विज्ञानाच्या सगळ्या शाखा एकमेकांशी जोडून शिकवल्या जातात, जे खरोखरच एक गेम चेंजर आहे. इथे प्रामुख्याने बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस, मॅथमॅटिकल आणि फिजिकल सायन्सेस असे मुख्य विषय असतात. विशेष म्हणजे पहिल्या 2 वर्षात सर्वांना या सर्व विषयांचा एक मजबूत पाया तयार करण्यासाठी सामायिक शिक्षण दिलं जातं. त्यानंतरच आपण आपल्या आवडीच्या विषयात स्पेशलायझेशन करू शकतो. याने होतं काय तर विज्ञानाची एक अतिशय ब्रॉड आणि पक्की समज विकसित होते. आता सर्वात महत्त्वाचा 4था टप्पा. 2026 मध्ये आयसरची प्रवेश प्रक्रिया नक्की कशी असणार आहे? तर लक्षात घ्या, 2026 मध्ये या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच IAT ही एकमेव नॅशनल लेव्हलची प्रवेश परीक्षा असणार आहे. जॉईंट ॲडमिशन्स कमिटीने विद्यार्थ्यांमधला खरा सायंटिफिक ॲप्टिट्यूड ओळखण्यासाठी आता हा एकच अनिवार्य मार्ग निश्चित केला आहे. ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. याचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिली पायरी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं, ज्यामध्ये किमान 3 कोर सायन्स विषय हवेत. दुसरी पायरी 7 जून 2026 रोजी होणारी IIT परीक्षा देणं. तिसरी पायरी या परीक्षेत उत्तम मेरिट रँक मिळवणं. आणि शेवटची 4थी पायरी समुपदेशन म्हणजेच काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होणं. अगदी क्लिअर कट प्रोसेस आहे. आता येऊया आपल्या 5व्या आणि अंतिम टप्प्याकडे. इथून बाहेर पडल्यावर करिअर आणि प्लेसमेंटच्या काय काय संधी आहेत? इथला आलेख खरंच थक्क करणारा आहे. साधारण 80% पदवीधर हे जगभरातल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये फुल्ली फंडेड PhD साठी थेट सिलेक्ट होतात. विचार करा,
आणि जे उर्वरित 20% आहेत ते इंडस्ट्रीमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सध्या अतिशय ट्रेंडिंग असलेलं डेटा सायन्स आणि स्वतःचे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स अशा कॉर्पोरेट आणि बिझनेस क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करतात. आता जर नोकरी आणि पॅकेजबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार आयसर पुणेमधल्या BSMSच्या प्लेस झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 8.30 लाख रुपये प्रतिवर्ष इतकं भक्कम मीडियन सॅलरी पॅकेज मिळालं आहे. केवळ बेसिक सायन्स शिकूनही कॉर्पोरेट जगात या डिग्रीला किती डिमांड आहे हे या एका आकड्यावरून अगदी स्पष्ट होतं. या यशस्वी आयसर स्कॉलर्सकडे पहा. चेहऱ्यावरचा हा आनंद आणि हातातली ही प्रमाणपत्र खूप काही सांगून जातात. यांनी आपल्या मजबूत बेसिक नॉलेजचं रूपांतर एका मोठ्या जागतिक यशामध्ये केलं आहे. हेच आपल्या देशाचं खरं आणि उज्ज्वल भविष्य आहे. यांच्या ज्ञानाला जगभरातून अक्षरशः रेड कार्पेट मिळतं. कॉर्पोरेटमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, शेल यांसारख्या दिग्गज कंपन्या इथल्या टॅलेंटला शोधत येतात. तर शिक्षणासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट्स अशा जगातल्या सर्वोच्च संशोधन संस्थांचे दरवाजे यांच्यासाठी कायम खुले असतात. तसंच अझीम प्रेमजी फाउंडेशनसारख्या ठिकाणीही उत्तम संधी मिळतात. हे शिक्षण म्हणजे जागतिक मंचावर झेप घेण्यासाठी एक परिपूर्ण लॉन्च पॅडच आहे. तर मग विज्ञान आणि संशोधनाच्या या अप्रतिम जागतिक प्रवासात सामील व्हायला आपण तयार आहात का? जर तुम्हाला वाटत असेल की सायन्स हेच तुमचं पॅशन आणि भविष्य आहे, तर IIT 2026 हे तुमचं त्या दिशेने पडलेलं पहिलं आणि सर्वात अचूक पाऊल ठरू शकतं. यावर नक्की विचार करा. आजच्या या प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.